नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतून. दादरमध्ये उबाठाचं रामरक्षा आंदोलन. श्रीराम मंदिर दानचोरी प्रकरणी उबाठा आक्रमक झाली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उबाठानं आंदोलन केलं. कुणी मंदिर लुटत असेल तर हिंदू शांत बसणार नाही. हिंदू भोळे आहेत, मूर्ख नाही, असं उद्धव ठाकरेंनी ऐकवलं. राम मंदिर दानचोरी विरोधात उबाठाचं रामरक्षा आंदोलन झालं. दादरमधील हनुमान मंदिरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रामरक्षा पठण झालं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं. आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नहीं करेगा. 12 वर्ष होऊन गेली. आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजल खानी विडा त्यांनी उचलला. का उचलला? कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होता आणि कोणालाही हिंमत होत नव्हती की मी हिंदू आहे बोलायची, तेव्हा शिवसेना प्रमुख गरजले होते, गर्व से कहो हम हिंदू है. हे हिंदू तुम्हाला आज पुन्हा जागा करायचंय. हा हिंदू हा काही वेडा नाहीये. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे.